नकली नोटा घेऊन जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत 14.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई खामगाव अकोला रस्त्यावरील टेंभुर्णा फाट्यावर रविवारी पहाटे करण्यात आली। या चौघांना जेरबंद करण्यात आले। यातील एकावर यापूर्वीच नकली नोटा प्रकरणी एक कारवाई झालेली आहे। तक्रारीनुसार खामगाव शहरातील 4 जण एका वाहनातून फसवणुकीसाठी नकली नोटा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना मिळाली। या माहितीची खात्री पटल्यानंतर सापळा रचून पथक तैनात करण्यात आले। दरम्यान बनावट नंबर प्लेट लावलेले वाहन घटनास्थळी आल्यानंतर संबंधित वाहनाची झडती घेण्यात आली। त्यावेळी एका काळ्या व एका निळ्या रंगाच्या बॅगेत 500 रुपयांच्या 849 व 200 रुपयांच्या 2, 100 रुपयांच्या 8, 50 रुपये किमतीच्या 2, 20 रुपयांची 1 तर 10 रुपयांच्या 8 भारतीय चलनाच्या नोटा, 6 मोबाईल, सेलोटेप, कैची, MH12 VF 7775 क्रमांकाची बनावट नंबर प्लेट असलेली कार असा एकूण 14,58,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चिल्ड्रन बँकेच्या 61 बंडलांवर खऱ्या नोटा चिकटवून फसवणुकीच्या उद्देशाने निघाले होते, मात्र पोलिसांनी त्यांना वाटेतच जेरबंद केले। या प्रकरणी सचिन भास्कर दुतोंडे वय 34 वर्ष राहणार बर्डे प्लॉट खामगाव, मयूर किशोर सिद्धपुरा वय 34 वर्ष, विशाल बाबूराव ठाकरे वय 38 वर्ष दोघेही राहणार अभयनगर खामगाव, लखन गोपाल बजाज यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 27/1/24 रोजी रात्री माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब यांना माहिती मिळाली होती की अकोल्याकडून एक हॅरियर गाडी येत आहे, त्याच्यामध्ये नकली नोट असण्याची शक्यता आहे। त्यामुळे तात्काळ साहेबांनी शिवाजीनगर पोलीस स्टाफला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ नाकाबंदी लावली। त्यांनी जागा पकडून टेंभुर्णा फाटा येथे नाकाबंदी लावली। 12:30च्या दरम्यान ती वाहन आलं, ते वाहन त्यांनी बॅरिकेडिंग करून थांबवलं। त्यामध्ये 4 इसम होते। त्याचं नाव होतं सचिन दुतोंडे, मयूर सिद्धपुरा, विलास ठाकरे, लखन बजाज, हे सर्व राहणार खामगाव इथले आहे। त्यांच्या वाहनाची झडती घेतली शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक परदेशी साहेब, खांबलकर साहेब यांनी त्यांचे पूर्ण निरीक्षण केलं। त्याच्यामध्ये 61 नोटा, डुप्लिकेट नोटा म्हणजे नकली नोटाचे बंडल मिळाले आणि कॅश 4,25,850ची रोख रक्कम मिळाली भारतीय चलनाच्या, आणि बाकी डुप्लिकेट नोटा मिळाल्या। वरून त्यांचं बंडलवर ज्या डुप्लिकेट नोटाच्या वरच्या बंडलवर 500 रुपयाची ओरिजिनल आणि खालून ओरिजिनल, ते सर्व गट्टा असा ओरिजिनल वाटायचा। असं त्यांनी ते जप्त केलं आणि हॅरियर गाडीची नंबर प्लेट चेंज केली होती। ती गाडी कोणाच्या नावावर आहे त्याचा पण शोध सुरू आहे। यावरून पोलीस उपनिरीक्षक विनोद खंबालकर यांच्या रिपोर्टवरून आपण 48/24 कलम 489 ब, 489 क, 489 ई, 420-34 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। आज आरोपींना आपण मान्य न्यायालयात हजर केले होते। न्यायालयाने आपल्याला 1 दिवस PCR दिला आहे। पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे।